रांगोळी तर रोज काढायची आहे, पण कोणती काढावी हे सुचत नसेल तर नक्की बघा. मी आणलेल्या या सोप्या अगदी आणि झटपट होणाऱ्या छोट्या छोट्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, मी 4 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि बोटाच्या मदतीने फुलं तयार करून घ्यायची आहेत 3-3 पाकळ्यांची. बघा, 3-3 पाकळ्यांची फुलं मी 4 फुलं तयार करून घेतलेली आहेत. खालच्या बाजूला पण एक देठ तयार करून घेणार आहोत फुलासाठी. तर तिथे थोडा थोडा हिरवा रंग देऊन घेतला. बघा, थोडा थोडा हिरवा रंग मी देऊन घेतलेला आहे. काडीच्या मदतीने थोडासा देठ असतो फुलाचा, त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोटंसं फूल काडीच्या मदतीनेच तयार करून घेणार आहोत. बघा, मी छोटंसं फूल तिथे तयार करून घेतलेलं आहे काडीच्या मदतीने. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला पाकळ्या ओढून घ्यायच्या आहेत. थोडा थोडा लाल रंग भरून घेतला. आता फुलांमध्ये सुद्धा आपण थोडा थोडा पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. काडीच्या मदतीने पाकळ्यांना थोडासा आकार देऊन घेतला. तर मध्ये एक जांभळ्या रंगाचा डॉट दिला, त्यामुळे फूल आणखी उठून दिसतं. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. तर ही पानंसुद्धा डॉट देऊनच काढायची आहेत. काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची नाही. रोजची रांगोळी आहे, तर अगदी पटकन आपल्याला काढायची असते, घाई असते, तर त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी दाखवलेली आहे. बघा, पानंसुद्धा मी काढून घेतलेली आहेत. आता पानांच्या मागच्या बाजूला पण एक लाल रंगाचा डॉट देऊन घेतला. फुलांना तुरे काढायचे आहेत. बघा, रेषा दिलेल्या आहेत मी फक्त, आणि एक एक डॉट द्यायचा आहे. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा याप्रमाणेच आहे. सोपीच आहे ही सुद्धा रांगोळी. तर बघा, मी 3 डॉट काढून घेतलेले आहेत. आता पहिल्या रांगोळीमध्ये आपण 4 डॉट काढले होते. ह्या रांगोळीमध्ये आपण 3 डॉट काढलेले आहेत. त्याला तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला आपण एक फूल तयार करून घेणार आहोत गोल गोल पाकळ्यांचं. बघा, गोल गोल पाकळ्यांचंच फूल तयार करायचं आहे आणि त्यामध्ये सफेद रंग भरून घेतला. आता वरती जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण फांद्या काढून त्याला एक छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. वरचे जे टोक आहे फांदीचं ते पान काढणार आहोत आणि खालच्या फांद्यांना छोट्या छोट्या कळ्या ऑरेंज रंगाच्या काढून घ्यायच्या आहेत. वरची जी रिकामी जागा आहे तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिला. तर तुऱ्यानं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला रंग भरायचा आहे. काडीच्या मदतीने जे आपण कळ्या काढलेल्या आहेत त्यांनासुद्धा आकार देऊन घेतला. तर बघा, आपण जे खालच्या बाजूला फूल काढले ते मध्ये आणि जे तुरे आहेत त्यामध्ये सुद्धा हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. फुलामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतला. प्रत्येक तुऱ्याच्या वरती बघा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर मध्ये मध्ये तुऱ्यांमध्ये आपण थोडासा जांभळा रंग टाकून घेतला. आता पुढची जी रांगोळी आहे, आता ही एक फ्री हँड रांगोळी आहे. बघा, तर एक गोल तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. हळूवारपणे मी काढून घेतलेला आहे. बघा, फ्री हँड रांगोळी आहे तर कोणतेही आकार यामध्ये आपण देऊ शकतो. आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे कोणतेही आकार
या रांगोळ्यांमध्ये काढले तर अगदी सुंदर दिसतात. आता एक फांदी काढलेली आहे, त्याच्यावरती आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. बघा मी समोरासमोर ते समोर बरोबर सरळ रेषेमध्ये 3 डॉट दिले आणि वरती 2-2 डॉट दिलेले आहेत. काडीच्या मदतीने आपण त्यांना किंवा बोटाच्या मदतीने आकार देऊन घेणार आहोत. वरचं जे फांदीचं टोक आहे तिथे एक फूल काढून घेतलेलं आहे आणि मध्ये सुद्धा एक पानाप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. बोटाच्या मदतीने बघा मी आकार देऊन घेतलेला आहे फुलांना. थोडासा पिवळा आणि लाल रंग, ऑरेंज रंग त्यामध्ये दिला. तर वरती फूल काढलेलं आहे त्यामध्ये लाल आणि गुलाबी रंग देऊन घेतला. पानामध्ये सुद्धा आपण डबल रंग भरून घेणार आहोत. पोपटी आणि डार्क हिरवा आणि पोपटी डार्क आणि लाईट रंग भरायचा आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी, अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी. जो आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढलेला आहे त्याच्या डोक्यावरती एक फूल काढून घ्यायचं आहे 4 पाकळ्यांचं. त्या फुलाच्या पुढे कळ्या काढायच्या आहेत छोट्या छोट्या. लाल आणि पिवळ्या रंगाने जे आपले शुभ रंग आहेत त्या रंगानेच मी कळ्या काढून घेतल्या. फुलामध्ये ऑरेंज रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे वरचं फूल काढलेलं आहे ते सुद्धा आपण तुरे काढून घेणार आहोत. बघा सोपी आहे ही सुद्धा रांगोळी, फ्रीहँड रांगोळी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. रोजची काढण्यासाठी काही गडबडीमध्ये आपण रांगोळी काढत असतो, तर त्यासाठी ह्या रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तर मध्ये मध्ये थोड्याशा रेषा फुलांमध्ये मारून घेतल्या, त्यामुळे आणखी एक सुंदर लूक येतो. आता पुढची जी रांगोळी आहे, पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. तर इथे एक सरळ रेषा मी मारलेली आहे, त्याच्यावरती आपण एक गाईची पाय असतात ना त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. गोपद बोलतात त्यासाठी त्याप्रमाणे एक आकार काढून घेतलेला आहे. तर खालच्या बाजूला थोडासा पानांचा आकार देऊन घेणार आहोत. आता एका रेषेच्या एका टोकावरती आपण छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. 5 पाकळ्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. बोटाच्या मदतीनेच करायचं आहे. बघा काडीने मागे आणि पुढे मी डॉट ओढून घेतलेले आहेत आणि पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट दिला आहे. बघा 4ही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत, रोजच्या काढण्यासाठी झटपट होणाऱ्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असते बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6 अशा रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा रंग कसे भरलेले आहेत याचा डेमोसुद्धा मी दिलेला असतो. तर बरेच ताईंना रांगोळी काढता येत नाही अजिबात, त्यासाठी नक्की तुम्हाला हे व्हिडिओ अगदी उपयोगी पडतील असेच आहेत. बघा एक कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघता किंवा तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. माझ्या काही चुका जरी असतील तरी नक्की तुम्ही अगदी हक्काने मला सांगू शकता. अशाच नवीन रांगोळीसाठी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.